नमस्कार, मी महेश पाटील. पाटील हब चॅनलमध्ये स्वागत करतो. कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांपर्यंत जरूर पोचवा. धन्यवाद. नमस्कार, मी महेश पाटील. बऱ्याच दिवसापासून मी विचार करतोय की आपल्या समोर मी यावं, कारण मी आतापर्यंत जे पाटील हब यूट्यूब चॅनल आहे आपलं, यामार्फत मी व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचवले, पण ते व्हिडिओ मी AIच्या मदतीने आतापर्यंत आपल्यापर्यंत पोचवले. पण मला कधींची तुमच्यापर्यंत भेट घ्यायची इच्छा होती आणि मी शिक्षक असल्याकारणाने थोडं वेळेचा प्रॉब्लेम होत होता. पण आज मला वेळ भेटला म्हणून मी आपल्यासमोर उपस्थित झालो आहे. मला आजचा विषय जो घ्यायचा आहे तो हा विषय की बुवा, तुम्ही कधी विचार केला आहे का की समान काम करूनही काही लोकांना कमी वेतन का दिलं जातं, असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का मनात? तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी आज तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे. नमस्कार मित्रांनो, मी महेश पाटील. पाटील हब या यूट्यूब चॅनलवर मी आपले मनापासून स्वागत करतो. या चॅनलवर आपण स्पर्धा परीक्षा असेल किंवा शिक्षणासंबंधीच्या जे काही घटना असतील किंवा घडामोड असतील, या अगदी महत्त्वाच्या विषय आपण सोप्या भाषेतनं आतापर्यंत AIच्या माध्यमातून आपण व्हिडिओ पाहिले. आज जो आपला विषय घेतोय मी, तो म्हणजे 2 आर्टिकलवर घेतोय. एक आर्टिकल 14 आणि दुसरं म्हणजे आर्टिकल 16. आता समान कामासाठी समान वेतन ही महत्त्वाची संकल्पना आज आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. कारण हे समजून घेण्यासाठी याचा उद्देश एवढाच की जी शिक्षण सेवक पवित्र पोर्टल कृती समितीमार्फत जी आपली केस दाखल आहे, मी एक शिक्षण सेवक आहे आणि यासाठी ही गोष्ट आपल्यासमोर ठेवणं फार गरजेचं आहे की नेमकं आपण त्या केसमध्ये कोर्टासमोर कोणकोणत्या बाजू आपण त्या मांडू शकतोय. तर सर्वात प्रथम आर्टिकल 14बद्दल आपण थोडक्यात समजून घेऊया. आता आर्टिकल 14, भारतातील प्रत्येक नागरिक कायद्यापुढे समान आहे, असं आर्टिकल 14 हे म्हणतं आहे. आता जर आपण यामध्ये उदाहरण पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल की जर 2 व्यक्ती एकाच प्रकारचे काम करत असतील तर त्यांना समान वागणूक ही मिळायलाच पाहिजे. हे आपल्याला आर्टिकल 14 हे म्हणतं आहे. यावरूनच समान कामासाठी समान वेतन ह्या संकल्पनेचा पाया या ठिकाणी तयार होतो आहे. आता आर्टिकल 16 नेमकं काय म्हणतं आहे मग? तर आता आर्टिकल 16 म्हणतं आहे की सरकारी नोकरीशी संबंधित हे आर्टिकल आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. यामध्ये प्रत्येक नागरिकाला सरकारी नोकरीमध्ये समान संधी ही मिळायला पाहिजे. धर्म, जात, लिंग किंवा जन्मस्थानावरून यावरून भेदभाव करता या आर्टिकलमध्ये येत नाही. कारण आर्टिकल हे 16 आहे, हे त्या ठिकाणी या सर्व भेदभाव जे होत असतील तर याला दूर करण्यासाठी आर्टिकल 16 हे वापर केलं जातं. मग उदाहरण याच्यानुसार जर आपण पाहिलं तर 2 कर्मचारी असतील आणि एकाच पदावर जर ते काम करत असतील तर त्यांना समान वेतन मिळणे हे अपेक्षित असतं आणि आर्टिकल 16 हेच आपल्याला ते मदत करत असतं. आता समान कामासाठी समान वेतन, आता आपण जे 2 आर्टिकल पाहिले तर मुख्य मुद्द्याकडे आपण आता वळतोय की दोघी आर्टिकल जे ते समान कामासाठी समान वेतन यासाठी ते आहे. ही संकल्पना थेट मूलभूत अधिकारामध्ये लिहिलेली नाही आहे, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. पण तरी ती आर्टिकल 39D यामध्ये ती नमूद करण्यात आलेली. आता ती नमूद का करण्यात आलेली आहे तर या दोघी आर्टिकलांचं अस्तित्व 39D मध्ये आपल्याला लिहिलेलं दिसतंय. राज्याने पुरुष आणि महिला दोघांनाही समान कामासाठी समान वेतन हे द्यावे असं त्या आर्टिकलमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. नंतर यावर न्यायालयीनसुद्धा एक केस जी आर्टिकल 14 आणि आर्टिकल 16 वापर करून या संकल्पनेला अधिक बळ देते. आता आपण मग न्यायालयीन दृष्टिकोन थोडक्यात आपण समजून घेऊया.
की या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलेले की समान कामासाठी समान वेतन हा एक महत्त्वाचा आपला अधिकार आहे आणि आर्टिकल 14 आणि 16 हे अंतर्गत हे लागू होत आहे त्या ठिकाणी, असं न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे. मग आपण जर एक्झाम्पल पाहिलं, समजा एका शाळेमध्ये 2 शिक्षक एकाच विषयाचं अध्यापन जर करत असतील तर मात्र दोघांचे काम समान आहे, बरोबर. पण एका शिक्षकाला जास्त आणि दुसऱ्या शिक्षकाला कमी वेतन मिळत असेल, म्हणजे उदाहरणार्थ एक परमनंट शिक्षक म्हणू आपण आणि दुसरं शिक्षण सेवक जे 3 वर्षासाठी शासनाने आपल्यावर लादलेलं आहे, बरोबर. तर या दोघांचा जर पगाराचा डिफरन्स पाहिला, काम समान आहे पण मात्र पगाराची तफावत मोठी, तर हे चुकीचं आहे. हे चुकीचं आहे. म्हणून या ठिकाणी हे दोघेही कलम आपल्याला मदत करत असतात आणि 39D या कलमानुसार आपल्याला ते स्पष्ट होते. आता आपण थोडक्यात काय काय माहिती घेतली ते आपण चटकन समजून घेऊया. आर्टिकल 14 हे सर्वांना समान वागणुकीसाठी आणि आर्टिकल 16 जे ते नोकरीत समान संधी प्राप्त करून देत आहे आणि आर्टिकल 39D हे समान कामासाठी समान वेतन आणि या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे समान कामासाठी समान वेतन हा महत्त्वाचा सिद्धांत या ठिकाणी आपण पाहू शकतोय. तर मित्रांनो, आज आपण आर्टिकल 14 आर्टिकल 16 याच्या संबंधित सर्व माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे. हे आर्टिकल 14 आणि 16 आणि 39D देण्याचा तात्पर्य एवढंच की आपली जी केस आहे शिक्षण सेवक बांधवांची, ती केस आणि कोर्टामध्ये आपण जे लढा दिलेला शिक्षण सेवक संबंधी ते ह्याच आर्टिकलच्या आधारे आपण कोर्टामध्ये आपली बाजू मांडतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, खाली सबस्क्राईबचं बटन आहे त्यावर क्लिक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जरूर शेअर करा. मला तुमच्यासमोर उपस्थित झालो म्हणून अतिशय आनंद होतोय. आपण लवकरच अजून भेटू. धन्यवाद.